नमस्ते, मी प्रियंका राहुल चौधरी आयलंड फाउंडेशन प्रोग्राम इन्स्टिट्यूट मधून आज वसुंधराकडे आम्ही आलेलो आहे आणि वसुंधराने 10वी मध्ये 91.40% घेऊन ती उत्तीर्ण झालेली आहे. तर वसुंधरा, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन बेटा. आणि आयलंड सोबत तुझा जो प्रवास होता वर्षभराचा तो कशा पद्धतीने होता, थोडं 2 शब्दात तू सांग इथे. माझं नाव वसुंधरा योगिता सचिनराव देशमुख आहे. मी सेंट फ्रान्सिस हायस्कूल मधून 91.40% पास झाले 10th एक्झाम. तर मी स्टार्टिंगला आयलंड हे 9th स्टँडर्डच्या मिड पासून लावलं होतं. तेव्हापासून लावल्यानंतर मला 9th मध्ये सवय झाली की पेपर कसा लिहायचा, काय लिहायचा, कुठले पॉइंट लिहायचे, नाही लिहायचे, कसं पेपर प्रेझेंटेशन ठेवायचं. मला हेच सर्व होतं, पण लिहावं कसं त्याची टेक्निक काय करावं काय नाही ते कळत नव्हतं. त्याचा साथ मला आयलंडने दिला. सोबत इंटरनल क्वेश्चन्स झाले. त्यांच्या स्टार्टिंग पासून मी त्याच्या प्रॉपर एक लिंक मध्ये लागली, ज्याच्याने माझं सगळं हँडल प्रॉपर झालं. माझं पेपर्सचे सेल्फ स्टडी झाली, पेपर सॉल्व्हिंग, पेपरची टेक्निक, चेकिंग कशी होते ते सर्व मला स्वतः कळायला लागलं. सरांच्या काउन्सिलिंगमुळे मला कळायला लागलं की मला काय करायला हवं, काय नाही, मी कुठे चुकतेय. त्याच्याने मला 10thच्या बोर्ड्स मध्ये खूप फायदा झाला. त्याचे इंटरनल क्वेश्चन्स जे चॅप्टर्सच्या थ्रू येतात, त्या क्वेश्चन्सची मला सवय झाली की मला ते क्वेश्चन्स कसे प्रिपेअर करायचे, काय करायचंय, काय नाही करायचंय. मधात थोडं वाटलं जानेवारीमध्ये की खूप हेक्टिक होत आहे, पण तो टाइम एकदा काढून झाला की मग रिअलाइज झालं की नाही, एवढ्या ह्याच्यातून निघाला तर मग आता तो पेपर खूप इझिली निघतो. माझे जवळपास भरपूर पेपर झाले, त्याच्यावरती खूप प्रॅक्टिस झाली. त्याच्याने बोर्ड्सचा पेपर एवढा काहीच कठीण वाटलेला नव्हता. तो ती जर्नी खूप चांगली वाटली. एक टाईपनी खूप सक्सेसफुल राहिली आणि जे वाटलं त्याच्यापेक्षा थोडं चांगलं होतं. आणि बेटा, जी आपली सेंटरवरची एक्झाम झाल्या म्हणजे एक तुझ्या दिवाळीच्या आधी आणि तुझ्या कॉमन टेस्टच्या आधी, तर त्याचा तुला बेनिफिट कसा झालेला? दिवाळीच्या वेळेस आणि कॉमन टेस्टच्या आधी ज्या सेंटरवरती एक्झाम झाल्या, त्याचे एक प्रॉपर फील आलं की बोर्डच्या एक्झाम कशा होतील, काय होतील, काय करावं लागेल त्या एक्झाम्सच्या वेळेस, कसं लिहावं लागेल, बसावं लागेल. इथून आम्हाला सर्व कळत आलं, काय करायचं नाही करायचं, कसं सेंटर राहील, कसं करावं लागेल, तर सर्व कळलं तिथे. त्या सेंटरमुळे आम्हाला कळलं की एक्झॅक्ट बोर्डचा पेपर कसा राहील, पूर्ण ऍज इट इज डेमो जसं होतं आमच्यासाठी ते बोर्डचं. त्याच्याने मग सेंटरवरती गेल्यानंतर पण अशी धावपळ किंवा काही असं वाटलं नाही. रूम शोधून स्वतःचा रोल नंबर पाहून बसणं, इन्व्हिजिलेटर करून पूर्ण साईन करून घेणं, स्वतः साईन करणं, त्याच्याने तिकडे एवढं काही वाटलेलं नव्हतं आम्हाला. आणि त्याच्याने खूप इझी झालं होतं आमचं पूर्ण बोर्ड्स त्यावेळेस. तुझं खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी तुला आयलंड फाउंडेशन इन्स्टिट्यूट कडून शुभेच्छा. धन्यवाद.